बी आणि त्यांच्या अगेन्स्ट जय मल्हार फोर्स फिटनेस हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात लढताना भिडताना आपल्याला पाहायला मिळतील. टॉस प्रथमतः जिंकला रॉयल भीम टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला आणि टॉस जिंकल्यानंतर त्यांचा फिल्डिंग करण्याचा निर्णय येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. चला मॅचला आता इथून मात्र सुरुवात करतोय. विश ऑल द बेस्ट, लेट्स प्ले. पंचांचा ग्रीन सिग्नल, एकदा जोरदार टाळ्या उद्या या स्पर्धेकरिता. मॅचला सुरुवात झाली आहे. पहिला बॉल, पहिलाच बॉल. शॉर्ट बॉलचा वापर इथून मात्र गोलंदाजाने केला खरा, परंतु त्याला पूल करू शकले नाहीये. आणि इथे बघा डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. खर तर या स्पर्धेला डॉट बॉलला सुरुवात होत असताना आपल्याला पाहायला मिळते. शॉर्ट बॉलचा वापर पुन्हा एकदा केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावतात. बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये फिल्डर आपल्याला जरूर पाहायला मिळाले आणि याही मुवमेंटला 2 धावा प्राप्त होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सुसज्ज क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळते. कर्मवीर क्रिकेटची पंढरी म्हणून या क्रिकेट खरं तर क्रीडांगणाकडे पाहिलं जातं. असं हे क्रीडांगण सध्या आपण पाहतो. यावेळेला इथे बघा स्लॉट मध्ये दिलाय आणि त्या बॉलला पाठवलं पार्किंग फ्लॉट मध्ये. वाव, आजच्या दिवसातील पहिला षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. बॅट्समन गणेशच्या बॅटमन हा धमाका सध्या आपल्याला पाहायला मिळाला. दाखवला आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. राहुल ज्याच्याकडे ताकद प्रचंड आहे आणि हॅलो आणि त्याच्या बॅटमॅन नुकताच पहिला षटकार आपल्याला जरूर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. पुढचा बॉल अविनाश. अविनाशचा हा बॉल काना सुद्धा डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. ही लाईन चांगली होती. पुन्हा एकदा बॉल तयार. पुढचा बॉल अविनाश. यस, पावसाचं सुद्धा आगमन आपल्याला पाहायला मिळतं. आता खरी मजा येणार आहे. यावेळेला देखील विकेट किपरच्या डोक्यावरून बॉल फ्लाय होत असताना आपल्याला पाहायला मिळाला खरा, परंतु इकडे सुद्धा एकच धाव सुद्धा आपण पाहतो. षटक आता संपलं. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपल्यानंतर गुणतालिकेवरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 11 धावा धावफलकावरती सध्या आपण पाहतोय. ओव्हर नंबर 2 ला आता इथून मात्र सुरुवात झाली आहे. रमजान बॉलिंग ट्रॅक वरती. रमजानचा पहिलाच बॉल. वाव, प्रयत्न लाजवाब राहिलाय, परंतु बॉल चाललाय सडक पे कडक. बॉल सीमा पार येतोय. डिस्क्वेलेक्शच्या डोक्यावरनं हा षटकार. काय एफर्ट्स होते, लाजवाब एफर्ट्स. तुषार आपल्याला पाहायला मिळाला, परंतु बॉलला फील करू शकले नाहीयेत, परंतु प्रयत्न अप्रतिम होते. पुन्हा एकदा रमजान तयार होतोय. यावेळेला लॉर फुलटॉस होता
तिथे स्वतः गोलंदाज बॉलच्या मागे धावत असताना आपल्याला पाहायला मिळतो आणि इकडे सुद्धा एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेच्या मदतीने आता पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपल्याला पाहायला मिळतील. आता शॉकिनीला गणेश आला. बाबा आता गणेशच्या माध्यमातून कशा रीतीने इथून मात्र बॅटिंग केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे क्रीडांगण आज मात्र दुमदुमत असताना आपल्याला पाहायला मिळतं. कारण एक अफलातून स्पर्धा आपल्या समोर सध्या आपण पाहतोय. याही वेळेला बॅटच्या आतली कडा फिल्डर धावतात आणि इकडे सुद्धा एक धाव कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल जरूर आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा तयार होतो. रमजान षटकार आला खरा परंतु त्यानंतर मात्र खूप चांगलं कमबॅक रमजानचं. याही वेळेला खलबट टप्प्याचा बॉल आपल्याला पाहायला मिळतो. दूरवरून क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचतील तोपर्यंत पुन्हा एकदा 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जातात. चांगली रनिंग या दोन्ही खेळाडूंची आपल्याला पाहायला मिळते. ताळमेळ आता इथून मात्र बदलय आणि दोघांमधली जी पार्टनरशिप आहे ना ती खूप चांगल्या रीतीने डेव्हलप झाली आहे. गणेश आणि राहुल एक चांगली सुरुवात करून देत असताना यावेळेला पुन्हा एकदा हेलिकॉप्टर लुक दिलाय. बॉलला पाठवलं समोरच्या दिशेला. स्टँडर्ड डिलिव्हर बॉल सीमा पार षटकार. अफलातून टायमिंग होतं. बरोबर फुगाट टाकला होता फुललेनचा बॉल आणि या बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा मिळतात. पुण्याचा बॉल तयार. पुढचा बॉल यावेळेला मिस्टामिक शो का बॉल हवेत. तू मला ठोकणार तर मी तुला रोखणार. बॅटर तर दोघांमध्ये चांगलं रंगलं होतं परंतु या मुवमेंटला बॅटर राहुल इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. षटकाराचं प्रत्युत्तर आता गोलंदाज रमजान विकेट घेऊन दिले आपल्या टीमला. दोन ओव्हरचा खेळ संपला आणि 2 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर गुणतालिकेवरती आतापर्यंत रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 27 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. बघा 4 ओव्हरची मॅच आहे आणि आतापर्यंत 13.50च्या सरासरीनं प्रति ओव्हर धावा इथून मात्र काढल्या जातात आणि अशाच धावा जर तुम्ही सुरू ठेवल्या तर 54+ धावा होऊ शकतील. जबरदस्त बॅटिंग सुरू आहे. आता न्यू बॅटर इनिंग नंबर 3 मध्ये मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. टीमचा कर्णधार संघाचा नेता राहुल जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. ओव्हर नंबर 3 मध्ये बॉलिंग ट्रॅक वरती तुषार शर्मा आपल्याला पाहायला मिळतात. मागीलच हप्त्यामध्ये जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा किताब या खेळाडूने जिंकला. तुषार शर्माचा हा बॉल इथे बघा ही खासियत आहे. ही ओळख आहे त्यांच्या गोलंदाजी मधली आणि एक जबरदस्त बॉल आपल्याला पाहायला मिळतो. ऑफ साइड ऑफ स्टंप प्रचंड वेगाने हा बॉल हाताळला होता. पुन्हा एकदा आणखीन एक वेगवान बॉल. याही वेगाचं प्रत्युत्तर बॅटर देऊ शकले नाहीये आणि बघा गणेशला जागच्या जागीच उभं ठेवलं. बघा दोघांमधला आता बॅटल पाण्याजोगं राहणार आहे कारण दोन्ही बायकरमॅन आता एकमेकांच्या विरोधात खेळतात. गणेश त्याने सुद्धा आपल्या कारकिर्दीमधली बाईक जिंकली आहे. त्यानंतर तुषार शर्मा एक अष्टपैलू खेळाडू आहेत, लेजंड क्रिकेटर आहेत. त्यांनी सुद्धा आपल्या कारकिर्दीमध्ये एक मोटरसायकल बाईक जिंकलेली आहे. याही मुवमेंटला आणखीन एक चांगला बॉल परंतु तिथे पंच सांगतात इट्स अ वाईड बॉल.
हा बॉल तुषार शर्मा यांना पुन्हा एकदा हाताळावा लागणार आहे. दोन्ही बायकरमॅन आता एकमेकांच्या विरोधात लढत आहेत. 2 बॉल शांत ठेवले गणेशला. पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला स्ट्रोक चांगलाय. सीधी बॅट, नो बकवास. समोरच्या दिशेला स्टॉपेबल मॅग्निफिशंट स्ट्रोक. 6 धावा, षटकार. यस, थँक्यू. षटकाराच्या साह्याने आता पुन्हा एकदा धावफलकावरती बदल. याही वेळेला आणखीन एक जबरदस्त बॉल. ही ओळख आहे मनीष शर्मा यांची. हा बॉल थोडासा खाली ठेवला. बॅट्समनला खरं तर रीड करणं हा बॉल भरपूर अवघड झालं आणि इथे बघा डॉट बॉल आला. जबरदस्त गोलंदाजी मनीष शर्मा यांची आपल्याला पाहायला मिळतीये. पुन्हा एकदा बॉल तयार होतो. दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्याकरिता बघूया आता या बॉलवरती इकडे काय घडणार आहे. म्हणे निघालेच. राऊंड विकेटनं पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न अनसक्सेसफुल ठरला आणि इकडे सुद्धा फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार. सिंगल वरती देखील मात्र समाधान मानावं लागतंय. अजूनही या षटकातील एक बॉल बाकी आहे. बघूया आता या षटकातील हा शेवटचा बॉल कशा रीतीने इतर मात्र हाताळला जाणार आहे. मणी तयार होता पुन्हा एकदा. या वेळेला देखील फुलटॉस आहे. ऑन साइडला फटका टर्न केला. तिथे बघा वाईटिश काउ कॉर्नर रिझर्व मध्ये फिल्डर बॉलच्या मागे आलेत खरे, परंतु इकडे सुद्धा फक्त आणि फक्त एकच धाव मिळणार आहे. एका जागेच्या मदतीने ओव्हर नंबर 3चा खेळ संपल्यानंतर 1 गडाच्या मोबदल्यात 36 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. यस डीजे. तुषार डेथ ओव्हर मध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बघूया शेवटचा हाणामारीचा षटक आता हाताळण्याची जबाबदारी तुषारच्या खांद्यावरती दिली आहे. बघा आता तुषारच्या माध्यमातून इथे मात्र कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार आहे. तुषार तयार होतात. तुषारचा हा बॉल ऑफ साइडला ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये फिल्डर बॉलच्या मागे धावतात. तोपर्यंत 2 धावा इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 38 धावा आतापर्यंत धावफलकावरती लागलेले आहेत. अजून 5 बॉल बाकी आहेत. चला नेक्स्ट मॅच स्वराज्य 11 आणि परेश 11 दोन्ही टीमची कॅप्टन आता टॉससाठी यायचं आहे. बॉल तयार पुन्हा एकदा. यावेळेचा हा बॉल पुन्हा एकदा हवेत खूप चांगला झेल तिकडे पकडला. विकेट आली आहे. टीमचा कॅप्टन आता इथून मात्र
मैदानाच्या बाहेर रवाना होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. बॅट्समॅन बाद. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतो. मंगेश बागल यावेळेला देखील लाईन पाहावी लागेल. लाईन खराब आहे. ऑफस्टिकच्या बाहेरचा अभाव. पंच दोन्ही हात समांतर करत असताना आपल्याला पाहायला मिळतात आणि पंचांनी डिसिजन दिला. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा रन्स आता धावफलकावरती जोडल्या जात आहेत. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतो. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. पुढचा बॉल. याही वेळेला पुन्हा एकदा बॉल 3 चूक करतोय आणि इकडे सुद्धा वाईट +1 2 धावा इथे मात्र आता ऍड केल्या जाणार आहेत. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला इथे मात्र धावा मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आणि आता रन झालेल्या आहेत स्कोरबोर्ड वरती. 41 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागत आहेत. अजूनही मात्र या षटकातील 4 बॉल बाकी आहेत. पाहूया तर या 4 बॉल वरती किती धावा जमवल्या जाणार आहेत. पुन्हा एकदा हा बॉल खाली राहतोय. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न झालाय. डायरेक्ट हिट. परंतु इथे बघा व्हाईट बॉल होता त्यावरती धाव घेण्याचा प्रयत्न आणि कुठेतरी अंगलट आला आणि बॅटर गणेश इथे मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतं. गणेश मैदानाच्या बाहेर रवाना होतात. पुन्हा एकदा बॉल तयार. तुषार पुढचा बॉल. पाहूया आता तुषारच्या माध्यमातून हा बॉल इथे मात्र कशा रीतीने हाताळला जाणारा. भरपूर षटक लांबलं. 100 धावा आल्याच. या वेळेला हा पंप फुल केला. फुल सक्सेसफुल, पॉवरफुल, डिलाइटफुल, ब्युटिफुल आणि बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल सीमा पार. षटकार. सहा धावा आता धावफलकावरती इथून मात्र ऍड केल्या जाणार आहेत. काय जबरदस्त टायमिंग होतं. याच करिता या खेळाडूने आपल्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा मनसुबा दाखवला मागील बॉलवरती आणि त्यानं बघा स्वतःला सिद्ध केलं. पुन्हा एकदा फुललेंचा बॉल. फिल्डर आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय आणि याही मुवमेंटला 2 धावा पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. आता या 2 धावांच्या मदतीनेच धावफलकावरती आता रन्स आपल्याला पाहायला मिळतात. अभिनंदन. 50 धावा खरं तर इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. जय मल्हार 4 फिटनेस या टीमच्या.
यावेळेला देखील पुन्हा एकदा ऑन साईडला दुर्गम फिल्डर बॉलच्या मागे धावतात. दुसऱ्या धावेची माग आहे आणि 2 धावा इथून मात्र पूर्ण करत असताना बॅटर कमी पडला. विकेट आली आहे. बॅट्समन बाद. न्यू बॅटर रितेश आलेले आहेत. यावेळेला देखील विकेट काढण्याचा प्रयत्न परंतु लाईन चांगली होती. टप्पा चांगला होता आणि याही मुवमेंटला बॅटरला इथून मात्र शांत ठेवलं. पहिल्या सत्राचा खेळ आता इथून मात्र संपला आणि पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 51 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात विजयासाठी आता येणाऱ्या 24 बॉल मध्ये रॉयल बी या संघाला आता धावा कंप्लीट करायच्या आहेत. अर्थातच 52. पाहूया आता येणाऱ्या 24 बॉल मध्ये या 52 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग इथून मात्र कशा रीतीने केला जाणार आहे हे आपल्याला दुसऱ्या डावामध्ये पाहायला मिळेल. त्या अगोदर आता इनिंग ब्रेक झाली आहे. टॉससाठी आम्ही विनंती करतोय परेश 11 आणि स्वराज 11 दोन्ही टीमचे कॅप्टन पहिला आणि शेवटचा कॉल तुम्हाला आम्ही करतोय. तर लगेच टॉससाठी आता यायचंय. आणि स्वराज 11. चला इकडे या. टॉस आपण करणार आहोत. स्वराज 11 कॅप्टन टॉस इकडे केला जाणार आहे. आज बघा काय योगायोग आहे. आर्यन स्पोर्ट्स क्लब प्रेझेंट कैलासवासी बारकोबाई नामदेव पाटील स्मृती चषक ही स्पर्धा आपण पाहतोय आणि आजच्या दिवशी ही स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळते आणि आमचे परम मित्र सावधी यांचा वाढदिवस त्याचबरोबर आई बारकुबाई नामदेव पाटील यांचे खरं तर नातू सन्माननीय आदरणीय रोहन आत्माराम पाटील दादांचा देखील आज वाढदिवस आपल्याला पाहायला मिळतोय. सामाजिक क्षेत्रातील भरपूर मोठे नाव आहे रोहन दादा. आवर्जून आम्ही टेनिसच्या स्पर्धेमधून त्यांना पाहिलं होतं.
काय आयोजन केलं होतं रोहन दादांनी आणि बघा खेळाडूंसाठी सातत्याने त्यांचं खूप चांगलं योगदान आपल्याला आवर्जून पाहायला मिळतं. असे रोहन दादा त्यांना देखील आम्ही या स्पर्धेच्या अनुषंगाने वाढदिवसाच्या भरपूर सारा शुभेच्छा देतोय. सकाळच्या सत्रामध्ये नाही तर संध्याकाळच्या सत्रामध्ये रोहन दादांची या स्पर्धेला आवर्जून उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. आज खरं तर आपल्या आईंच्या आठवणींना उजाळा देण्याकरिता या स्पर्धेचं एक दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. चला दुसऱ्या डावाला सुरुवात करतोय. टॉस केला जाणार आहे बंटे बॉय साऊदी यांच्या उपस्थितीमध्ये टॉस केला जातोय. चला टॉस केला जातोय. आजच्या बंटे बॉय साऊदी यांच्या उपस्थितीमध्ये इथे मध्ये टॉस केला जातोय. चला कॉल करणार आहेत परेश 11 टीमचे कर्णधार. कॉल केला जातो आणि इथे बघा टॉस जिंकलाय परेश 11 टीमचे कॅप्टनने इथून मात्र टॉस जिंकलेला आहे. डिसिजन पेंडिंग आहे. चला दुसऱ्या डावाला आता आपण इथून मात्र सुरुवात करतोय. 52 धावांचा पाठलाग इथे तुम्हाला करायचं आणि 52 धावांचा पाठलाग करण्याकरिता पहिली सलामीची घोडजोडी मैदानाच्या आतमध्ये एंटर झाली आहे. विराज खानावकर आणि तुषार शर्मा अर्थातच मनीष शर्मा या नावाने देखील टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये सुपरिचित आहेत. मणी म्हटलं की त्यांच्याकडे क्रिकेटचा क्लास आहे आणि आवर्जून त्यांचा दर्जा आपल्याला पाहायला मिळतो. असे मनीष शर्मा आपल्याला पाहायला मिळतात नावच्या वरती आणि स्ट्रायकिंग इनला विराज खानावकर. दुसऱ्या डावाला सुरुवात पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. विराज खरं तर यंग टॅलेंटेड खेळाडू आहेत. आज त्यांना बॅटिंग करण्याची संधी मिळाली आहे आणि आता मॅचला सुरुवात झाली आहे. सेकंड इनिंग. ओ काय मारलाय, जबरदस्त टायमिंग आहे परंतु तिकडे फिल्डर आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉल वरती गोल्डन डकचा शिकार ठरत असताना विराज खानावकर बॅक टू द पॅव्हिलियन. थँक्यू. पहिल्याच बॉल वरती विकेट येत असताना आपल्याला पाहायला मिळाली आणि विराज
इथून मात्र पास झालेले आहेत. नवीन खेळाडू आता मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. अविनाश भारद्वाज मैदानाच्या आतमध्ये एंटर झालाय. बॉल तयार. यावेळेला आला बरोबरच पुलचा फटका दिलाय गोलंदाजाला. 440 होल्डचा झटका. 6 धावा षटकार. कोरा कागद निळी शाही आगरी कोल्यांच्या मनामध्ये कारल्याची एकवीर आहे आणि एक खूप चांगलं संगीत आपल्याला ऐकायला मिळतं. बॉल पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. आउटफील्ड फास्ट फिल्डर आहेत. मिस फिल्डिंग झाली आहे आणि बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतात धावा 4. येतोय नशिबाचा चौकार. षटकार आल्यानंतर खरं तर हा चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. आला बरोबरच मोठे फटके इथून मात्र मारत असताना अविनाश भारद्वाज ही सर खासियत आहे या खेळाडूची आणि तो आपली गुणवत्ता सिद्ध करतोय. पुन्हा एकदा बॉलला टॅप केलं. फिल्डर आहेत लॉंग ऑफ रिझर्व मधून फिल्डर बॉलच्या मागे विसावलेत खरे आणि या मुवमेंटला पुन्हा एकदा 2 धावा इथून मात्र पूर्ण होत आहेत. दोन धाव्याच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल. परंतु त्या अगोदर बघा पंचांनी सांगितलं 1 शॉट एकदा अपुरी धावली आहे. 1च धाव इकडे मिळणार आहे. यावेळेला देखील खरं तर विकेट करण्याचा प्रयत्न परंतु याही मुवमेंटला बॅटरला शांत ठेवलं. आणि इकडे सुद्धा डॉट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगली बॉलिंग. आता बॉलरने कमबॅक केलं. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न. इकडे सुद्धा डॉट बॉल आला. षटक आता संपलंय आणि आता धावफलकावरती रन झाल्यात. नेल्सन आकडा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळतो. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 11 धावा धावफलकावरती आणि 1 गडी गमावलेला आहे बॅटिंग करणाऱ्या टीमने. 52 धावांचा पाठलाग इथून मात्र करायचा आहे. 18 चेंडू आणि विजयासाठी आता 41 धावांची गरज आहे या मॅच मध्ये. योगेश दादा आज गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आहेत. कळंबोली टेनिस बॉल क्रिकेटचं मेमरी कार्ड म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. प्रत्येक बॉलचा लेखाजोखा त्यांच्या माध्यमातून आमच्या कानी पाडला जातो. त्यांच्या गुणलेखनातली ओळख आहे आणि जबरदस्त स्कोरिंग. ओव्हर नंबर 2 मध्ये आता बॉलिंग ट्रॅक वरती बॉलर आला राजू आलेले. बघा राजू यांच्या माध्यमातून कशा रीतीने इथे मात्र गोलंदाजी केली जाणार आहे. येणाऱ्या 18 बॉल मध्ये आता 41 करायचे आहेत. 18 बॉल नीड टू 41 रन्स. 18ला 41. राजू तयार होता. स्ट्रायकिंगला आता पहिलाच बॉल फेस करण्याकरिता तुषार शर्मा इथून मात्र तयार होत आहेत. बॉल तयार. ओ ही खासियत आहे. काय मारलाय. षटकारापेक्षा मोठा हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. आय थिंक 9वा म्हणायला काही हरकत नाहीये. जबरदस्त फटका आपल्याला पाहायला मिळतोय. राजू यांचं केलंय. षटकाराने स्वागत.
जबरदस्त टायमिंग होतं आणि बघा आपल्या नावाला साहजेशील असा खेळ दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये तुषार शर्मा मागील सप्त्यामध्ये मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी या खेळाडूने जिंकली आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. गोलंदाज निघालेत. या वेळेला हा बॉल सोडून दिला. ऑफस्टिकच्या बाहेर या बॉलची पिचिंग झाली आहे आणि इथे बघा पंत सांगतात की हा वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धावा तो धावफलकावरती जोडला जाणार आहे. वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. पावसाळी रबर बॉल क्रिकेट सध्या आपण अनुभवताय पाहताय. याही मुवमेंटला पुन्हा एकदा बॉल सूट करतोय आणि इकडे सुद्धा वाईट बॉल आला. षटकार आल्यानंतर कुठेतरी बॉलरवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न बॅटरचा आपल्याला पाहायला मिळाला आणि या मुवमेंटला इथे बघा थोडीशी मित्र म्हणाल लायन लेंथ आता भरकटत असताना बॉलरची पाहायला मिळते. पुन्हा एकदा पंचांकडे आमचं लक्ष. लगातारचा तिसरा बॉल वाईट. आता इथे जर का आपण पाहिलं तर थोडीशी मित्र म्हणेल आता बॉलरची डोकेदुखी वाढली असावी. ज्या पद्धतीने बघा एक्स्ट्रा धावा येत आहेत आणि बॅटिंग करत असताना रॉयल बी या संघाला बोनस पॉइंट मिळत असताना आपल्याला पाहायला मिळतो. बॉलर पुन्हा एकदा तयार होतील. राजू दरम्यानचा पुढचा बॉल हाताळण्या करीत आता कॅप्टन या गोलंदाजाच्या जवळ गेले. त्यांना सांगितलं की चांगल्या टप्प्यावरती आता तुम्हाला गोलंदाजी करायची आहे. या वेळेला पुन्हा एकदा वाईट बॉल. भरपूर हे षटक आता लांबलंय कारण बघा लगातारचे 4 बॉल हे वाईट बॉल आलेले आहेत. वाईट बॉलचा चौकार आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज राजू पुन्हा एकदा तयार होतो. पुढचा बॉल बघूया आता या बॉलवरती इकडे काय घडणार आहे. यावेळेला मिस्टॅमिक स्ट्रोक आहे. बॉल हवेत. शिवा बॉलच्या पर्यंत पोहोचू शकले नाहीयेत. तोपर्यंत बघा 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. आता येणाऱ्या 16 बॉल मध्ये 29 धाव्यांची गरज आहे. 16 चेंडू 29 धावा. 29 धावा 16 चेंडू. बॉल तयार. पुन्हा एकदा पुढचा बॉल. राजू निघालेत. यावेळेला देखील लाईन खराब आणि इकडे सुद्धा पंत सांगतात हाई बॉल वाईट बॉल आहे. 1 बॉलची ताकीद देखील आता गोलंदाजाला इथून मात्र दिली जाते. या षटकातील 5वा वाईट बॉल आपल्याला पाहायला मिळाला. यावेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न. एकदा तर प्रचंड वेगाने धावून काढली आहे. दुसऱ्या धावेची मांग आहे आणि दुसरी धाव सुद्धा इथून मात्र कंप्लीट होत असताना आपल्याला पाहायला मिळते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. कौतुक करावं लागेल. दोन धावा आता इथून मात्र पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. रवी आता पुन्हा एकदा तयार होतील. बघा आता या बॉलवरती त्यांच्या माध्यमातून कशा रीतीने बॉलची पिचिंग केली जाणार. पुन्हा एकदा बिगिट करण्याचा प्रयत्न लावली. अपील मध्ये उत्साह आणि इथे बघा मैदान सोडावं लागतंय. तुषार शर्मा बॅक टू द पॅव्हेलियन. बीट विकेट टिकॉन. षटकार आला. वाईट बॉल आले परंतु न डगमगता आपल्या गोलंदाजीवरती नियंत्रण ठेवलं आणि बघा राजू यांनी विकेट मिळवली आहे. बॅटर बाद. MK
बॅटिंग करण्यासाठी बॉबी आला. 14 चेंडू आणि 26 धावांची गरज आहे. ओ या वेळेला देखील पंच सांगतात पंचांकडे आमचं लक्ष आहे. पंच आता इकडे मात्र पडताळणी करतील आणि त्यानंतर डिसिजन देतील. पंच सांगतात हा वाईट बॉल आहे. या वेळेला देखील बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु बॅटची आतली कडा आणि तदनंतर विकेट किपरने इतर मात्र झेल पकडला आणि बॅटर बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉबी आले आणि कधी मैदानाच्या बाहेर गेले समजलं सुद्धा नाहीये. राजू यांना आणखीन एक विकेट मिळाली आहे. बॅटर बाद. यस डीजी. वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचं. बॅट्समॅन धावतच यायचं. धावल्याने व्यायाम चांगला होतो असं म्हटलं जातं. चला आपल्याला आता धावतच यावं लागेल. नवीन खेळाडू नंबर 5 मध्ये यश सनस मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. बॉल तयार. याही वेळेला व्हाईट बॉल आलाय. इकडे सुद्धा एक्स्ट्रा धावा त्या धावफलकावरती जोडल्या जातील. रन झालेले आहेत 28 धावा. या वेळेला देखील पुन्हा एकदा बॉल सोडून दिलाय लेग स्टिकच्या बाहेर आणि इकडे सुद्धा व्हाईट बॉल येत असताना आपल्याला पाहायला मिळतो. येणाऱ्या 13 बॉल मध्ये आता 23 धावांची गरज आहे. 13 चेंडू आणि विजयासाठी 23 धावांचा पाठलाग इथून मात्र तुम्हाला करायचा आहे. बघा एका ओव्हरमध्ये 6 बॉल असतात परंतु हे षटक कंप्लीट करण्याकरिता बॉलरला 8 बॉल हाताळावे लागलेत. अजूनही षटक संपलेलं नाहीये. भरपूर हे षटक लांबलंय कारण एक्स्ट्रा धावा आलेल्या आहेत. बॉल तयार. या वेळेला वेट अँड वॉचची भूमिका वापरली आहे. बॉलला येऊ दिलं त्यानंतर बॉलची वाट लावली आणि बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. बस काय भावा मिळाल्या 6 धावा. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय आणि धावफलकावरती धावा झाल्यात 35 धावा. येणाऱ्या 12 बॉल मध्ये धावा करायच्या 17. मनाला प्रेरणा देणारं संगीत आपल्याला ऐकायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराज. चला वेळ कमी घ्या. जय मल्हार फॉर फिटनेस. चला वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा विनंती आहे कॅप्टनला. कारण बघा अजूनही 3 मॅचेस आपण मागे आहोत. खरं तर 7 वाजता पहिला बॉल पडायला हवा होता परंतु थोडासा उशीर झाला. परंतु फास्ट क्रिकेट तुम्हाला खेळावं लागणार आहे. राहुल आला बॉलिंग ट्रॅक वरती ज्यानं बॅटिंग तर अप्रतिम केली. आता गोलंदाजी करण्याची त्याची वेळ आली आहे. बघा आता तो कशा रीतीने इकडे मात्र गोलंदाजी करणार आहे. 12 बॉल मध्ये 17. ओ क्लीन बॉल. दांडी गोल. लाकूड तोड गोलंदाजी. फर्निचर उद्ध्वस्त केलं. बॅटर बाद.
11 बॉल मध्ये आता 17 करायचे आहेत. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवून दिली राहुलला आपल्या टीमला. बॉल तयार. पुन्हा एकदा ओ माय गॉड, तुम्हाला कोणत्या नंबरला बॅटिंग साठी पाठवलं हे महत्वाचं नाहीये, मी कोणत्याही नंबरला जाऊन बॅटिंग करू शकतो हे महत्वाचं आहे. काय मारलाय, आल्या बरोबरच इथे बघा अतिशय दर्जेदार फटका आणि या बॉलवरती 6 धावा प्राप्त झाल्यात. समीकरण आता सोपं झालं. 10 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. बॉलर राहुल पुन्हा एकदा तयार. पुन्हा एकदा पॉइंटच्या डोक्याकडनं फटका सजवलाय. अतिशय दर्जेदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. दुसऱ्या धावेची माग, 2 धावा पूर्ण होत आहेत. तिसरीचा प्रयत्न आणि बघता बघता 3 धावा इथून मात्र पूर्ण झाल्या. जबरदस्त बघा, दोघांमधला ताळमेळ अप्रतिम आहे. मणी बाद झाले, विराज बाद झाला. त्यानंतर बघा या दोन्ही खेळाडूंनी दोघांमधली पार्टनरशिप अप्रतिम पद्धतीने इथून मात्र डेव्हलप केली आहे. आणि बघा हळूहळू विजयाच्या दिशेने आपल्या टीमला नेत असताना हे दोन्ही खेळाडू कौतुक करावं लागेल. रमजान आणि टीम त्यांच्या सोबतीने यश आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला टप्पा थोडासा मागे खेचला होता. लाईन चांगली अप्रतिम आपल्याला पाहायला मिळाले आणि इकडे सुद्धा बाईच्या बॅटला ब्रश झाले. यस, थँक्यू. एकदा सुरू आपल्याला पाहायला मिळते. 8 चेंडू आणि विजयासाठी आता 7 धावांची गरज आहे. एका मोठ्या फटक्याची आता इथे मात्र गरज आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला. या वेळेला लाईन चांगली आहे. याच तर बॉलची गरज होती फिल्डिंग करत असताना जय मल्हार 4 फिटनेस या टीमला. परंतु आता 7 बॉल मध्ये विजयासाठी 7 धावांची गरज आहे. बॉल टू रन समीकरण. पावसाची सुरुवात आपल्याला पाहायला मिळतीये. पावसाविना खरं तर पावसाळी रबर बॉल क्रिकेटला मजा नाहीये. यावेळेला बॉल हवेत आहे, कॅच होईल का पाहावं लागेल. फिल्डर बॉलच्या खाली, परंतु मंगेश बागल आधीच कर्ज बाजारी आणि त्यात उसरा शेजारी. तुम्हाला धावा वाचवायच्या, त्यात जर तुम्ही अशा चुका करत असाल तर या मॅच पासून आता तुम्हाला दूर जावं लागेल. समीकरण बघा, येणारे चेंडू 6 आणि धावा करायच्या 5. 6 चेंडू आणि आता विजयासाठी 5 धावांची गरज आहे. परेश 11 निर्णय काय आहे? नेक्स्ट मॅच टॉस तुम्ही जिंकलाय. परेश 11 नेक्स्ट मॅच टॉस तुम्ही जिंकलेला आहे. तुमचा निर्णय काय आहे? चला, बॉलिंग करण्याचा त्यांनी निर्णय घेतलेला आहे. यस, थँक्यू. 6 बॉल मध्ये आता 5 करायचे आहेत. काय घडणार या मॅच मध्ये? 6 ला 5 करायचे आहेत. मॅच अजूनही संपलेली नाहीये. गोलंदाजाने जर का इकडे मेहनत घेतली तर याही धावा इथून मात्र डिफेंड होऊ शकतात. परंतु त्याकरिता तुम्हाला प्रचंड मेहनत इकडे घ्यावी लागणार आहे, कष्ट करावे लागतील. कष्टाविना काही नाहीये. 6 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज. बॉलर तयार. यावेळीचा हा बॉल फटका हवेत आहे, पकडला जाते, जेल विकेट आली आहे. बॅटर बाद. काय घडतंय या मॅच मध्ये? 5 चेंडू विजयासाठी 5 धावांची गरज.
चला बॅट्समन धावतच यायचंय. 5 बॉल मध्ये आता 5 करायचे आहेत. खेळपट्टी आता ओलसर झालेली आहे, म्हणजेच गोलंदाजाला योगेश सर इकडे ऍडव्हान्टेज मिळणार आहे. काय घडेल? पावसाळी रबर बॉल क्रिकेटमध्ये बाउन्सर बॉल हा सर्वोत्कृष्ट बॉल मानला जातो, परंतु आता या मॅच मध्ये कशा रीतीने गोलंदाजी केली जाणार, कशा रीतीने फटके मारले जाणार इकडे पाहावं लागणार आहे. मोठे फटके मारणं सोपं असतं, परंतु सिंगल डबलला धावा बनवणं आत्ताच्या क्रिकेटमध्ये मुश्किल काम झालं. ओ याही वेळेला आणखीन एक जबरदस्त बॉल. काय गोलंदाजी केली जातीये, लाजवाब बॉलिंग. 4 चेंडू विजयासाठी आता 5 धाव्यांची गरज आहे. तुषार जळे स्ट्रायकिंग इन वरती आहे, परंतु त्यालाही आता इथून मात्र शांत ठेवलंय. 4 बॉल मध्ये 5. अनिरुद्ध कौतुक करावं लागेल ज्या पद्धतीने तो गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा बॉल तयार होत आहेत. पुढचा बॉल अनिरुद्ध निघाला. या वेळेला देखील इथून पहा पंच सांगतायत की हा देखील वाईट बॉल आहे. 1 बॉलची ताकीद देखील आता गोलंदाजाला दिली जाते. आता इथे बघा बॉल टू रन समीकरण आपल्याला पाहायला मिळतं. 4 मध्ये 4 करायचे आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार झाला. 4 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. आतापर्यंत 9 चेंडू अवांतर स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. या वेळेला लाईन पाहावी लागेल आणि इकडे बघा पंचांनी लाईन पाहिली आणि याही मुवमेंटला या दुसऱ्या डावातील 10वा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. धावा बरोबर होत्या धावफलकावरती. 52 धावांचं लक्ष होतं. मागील ओव्हरमध्ये तब्बल 8 व्हाईट बॉल आले आणि या ओव्हरमध्ये बघा 2 व्हाईट बॉल आतापर्यंत या गोलंदाजाने हाताळलेल्या आहेत. 49 धावा धावफलकावरती. 4 चेंडू आणि आता 3 धाव्यांची गरज आहे. 4 बॉल मध्ये 3 बॉल तयार. या वेळेला टप्पा चांगला आहे. जबरदस्त लाईन आपल्याला पाहायला मिळतीये आणि इकडे डॉट बॉल आला. 3 मध्ये 3 करायचे आहेत. या मॅच मध्ये नक्की घडतंय तरी काय पाहावं लागेल. कधी सामना जय मल्हार 4 फिटनेस कडे तर कधी सामना रॉयल कळंबोली या टीम कडे जातोय. चुरस निर्माण झाली आहे आणि दोन्ही संघ मातबर संघ आहेत. 3 चेंडू आणि विजयासाठी 3 धाव्यांची गरज. तीन बॉल मध्ये 3 करायचे आहेत. पुन्हा एकदा बॉल तयार. ओ याही वेळेला लाईन तर पाहावी लागेल. जबरदस्त लाईन आहे. वा काय गोलंदाजी केली जाते. कमबॅक असावं तर अनिरुद्ध सारखं असावं. आणि बघा अनिरुद्ध अफलातून गोलंदाजी. 2 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. आता हा बॉल खरं तर भरपूर इम्पॉर्टंट बॉल ठरणार आहे या मॅच मधला. बॅट्समनला आता पूर्णपणे इथून मात्र शांत ठेवलंय. 2 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज या मॅच मध्ये. 2 बॉल मध्ये 3 करायचे आहेत. दोन बॉल मध्ये 3 करायचे आहेत. चला वेळ कमी घ्या. घाई करावी लागेल कारण 16 संघांचा सहभाग आहे आणि एका दिवसामध्ये 16 संघ कव्हर करणे भरपूर मुश्किल काम असतं आयोजकांसाठी.
म्हणूनच तुम्हाला इथून मात्र काही करावे लागेल. 2 चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. हा बॉल खरं तर भरपूर इम्पॉर्टंट बॉल आहे या मॅच मधला. अनिरुद्ध निघालाय. हो आणखीन एक जबरदस्त बॉल आणि इथे बघा लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आली आहे. सामना कुठे होता, सामना कुठे आलाय. 6 बॉल मध्ये 5 बनवायच्या होत्या. मी मगाशी सांगितलं की मोठा फटका मारणं सोपं काम असतं, परंतु सिंगल डबल न धावा बनवणं हे मुश्किल काम होतं. आणि या मोमेंटला 1 चेंडू आणि आता विजयासाठी 2 धाव्यांची गरज आहे. हृदयाची ठोके वाढवणारा सामना, दिलों की धड़कने तेज करने वाला मुकाबला. आखिरी 1 गेंदे और जीत के लिए 2 रनों की जरूरत. बघा 1 चेंडू आणि 2 धाव्यांची गरज आहे. आणि कळंबोली क्रिकेटचा नियम सांगतो की इकडे 1 धाव जरी रॉयल कळंबोली टीमने बनवली तर मात्र टॉसच्या बळावरती ते विजय ठरू शकतात. काय घडणार या मॅच मध्ये. 1 चेंडू विजयासाठी 2 धाव्यांची गरज आहे. जरी 1 धाव बनवली तरी सुद्धा बॅटिंग करणारा संघ विजय ठरू शकतो, परंतु गोलंदाज काय करणार. वेळ कमी घ्या प्लीज. वेळ कमी प्रमाणामध्ये घ्यायचा आहे. खेळाडूला विनंती आहे. 4 ओव्हरची मॅच आहे आणि 4 ओव्हरच्या मॅचला 1 तास जर लागत असेल तर इथून पुढे योगेश सर मॅचेस तरी कशा कव्हर होतील. 1 चेंडू 2 धावा. सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळा द्यात. बॉल तयार. हो जबरदस्त बॉल. इथे पाहावं लागेल. ओ माय गॉड, निशाणा चुकला, सामना जिंकला. रॉयल कळंबोली बोया संघाने या मॅचला जिंकलेला आहे. अभिनंदन, वेल प्लेड. हार्ड लक बॅड लक देऊयात. जय मल्हार फॉर फिटनेस या टीमला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय परेश इलेवर. मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे.